नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या ड्रीम मेकर्स अकॅडमी मध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे संपूर्ण PYQ कव्हर करणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूर्वीचे नाव काय होतं? VT पूर्वी, आणि बोरी बंदर पण म्हणायचे। भारताच्या राष्ट्रीय गीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर। मुंबई कोलकाता मार्गावरील महाराष्ट्रातील शेवटचे जंक्शन नागपूर। नर्मदेची राज्यातील लांबी किती आहे? 54 किलोमीटर। महाराष्ट्र राज्यात नर्मदा नदी फक्त 54 किलोमीटर एवढी आहे। निकोबार हा प्रदेश किती बेटांचा आहे? 22 बेटांचा। मुंबईहून दिल्लीला जातानाचे राज्यातील शेवटचे जंक्शन भुसावळ, जळगाव जिल्ह्यात आहे। महाराष्ट्र ग्राम पोलीस कायदा कधी संमत करण्यात आला? 1967। भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे कोणास म्हणतात? दादाभाई नौरोजी यांना। ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टी। गंगा नदीच्या काठावरील राज्याच्या राजधानीचे ठिकाण पाटणा, बिहार जिल्हा बिहार राज्य। अंदमान निकोबार ही बेटे बंगालच्या उपसागरात तर लक्षद्वीप हे अरबी समुद्रात आहे। हे बेटांवर प्रश्न आलेला आहे। अंदमान निकोबार हे बेट बंगालच्या उपसागरात आहे तर लक्षद्वीप अरबी समुद्रात। राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे कधी झाले? 28 डिसेंबर 1885। कधी कधी आपल्याला असं विचारायचं की पहिले अधिवेशन कुठे भरले होते, तर मुंबई हे उत्तर राहील। भारताशी सर्वप्रथम अणुकरार करणारा देश फ्रान्स। हे पहा मित्रांनो, आपल्या ड्रीम मेकर्स अकॅडमी जळगाव जिल्ह्यातील एरंडा तालुक्यात आहे। हे पहा, ऑफलाईन बॅचेस साठी गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी या ऑफलाईन बॅचेस साठी तुम्ही 9860 1776 98 दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। बाल कुपोषणाशी संबंधित कार्य डॉक्टर अभय बंग व राणी बंग यांची सर्च संस्था आहे। सूर्यकिरणातून मिळणारे जीवनसत्व ड जीवनसत्व। राज्यात सर्वाधिक जंगले कोणत्या जिल्ह्यात आहेत? गडचिरोली। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळाच्या नावाने समावेश करण्यात आला? खो खो खेळाचा। विशाखा या ग्रंथाचे लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते। विष्णुपुरी प्रकल्प नांदेड शंकर सागर। महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960। महाराष्ट्राच्या अक्षरस्थितीय विस्तार 15 डिग्री 8 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 1 मिनिट उत्तर। 15 डिग्री आणि 22 डिग्री आहे। महाराष्ट्राच्या रेखावृत्तीय विस्तार 72 डिग्री 6 पूर्व ते 80 डिग्री 9 पूर्व। हे पहा, शून्य न घेता त्याला काय म्हणायचं? 72 डिग्री आणि 80 डिग्री। महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर। महाराष्ट्राचे दक्षिण उत्तर सुमारे आपण अंतर जर पाहिलं 700 किलोमीटर आणि महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर जर पाहिलं 800 किलोमीटर। सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने राजस्थान। भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य महाराष्ट्र। भुईमुगच्या उत्पादनात अग्रेसर राज्य गुजरात। सर्वात मोठे पठार तिबेटचे पठार। सर्वात मोठा पक्षी शहामृग। बर्फाची भूमी कोणाला म्हणतात? तर आहे कॅनडा याला म्हणतात। भारताचे नंदनवन काश्मीरला म्हणतात। चरण सिंग त्यांचे समाधी स्थळ कुठे? किसान घाट। महात्मा गांधीजींच्या समाधी स्थळाला काय म्हणतात? राजघाट। चरण सिंग यांच्या समाधी स्थळाला किसान घाट असे म्हणतात। जागतिक अन्न दिवस 16 ऑक्टोबर। ओडिसाची राजधानी भुवनेश्वर। पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली रायगड। हे पण राजधानीवरचा प्रश्न आहे, म्हणजे सर्व 28 घटक राज्याची राजधानी आपल्या पाठांतर पाहिजे। पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली रायगड। सर्वात मोठी टपाल कचेरी मुंबई। भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ। हे बघा, काही वेळा एकदम सोपे प्रश्न विचारले। बॅरन ज्वालामुखी अंदमान निकोबार। भाकरा नांगल प्रकल्प सतलज नदीवर। भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र तारापूर। महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी नर्मदा। इंद्रावती नदीवरील धबधबा चित्रकूट। लाल बहादूर शास्त्री समाधी यांच्या समाधीला काय म्हणतात? विजय घाट। युरोप खंडातील पर्वतरांग अल आल्प्स। समुद्रामधील त्सुनामी लाटा निर्मिती पाण्याखालील भूकंपामुळे तयार होतात। दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? दुआब। गुलाबी शहर कोणाला म्हणतात? जयपूर। जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड।
सालारगंज म्युझियम कुठे? हैदराबाद येथे. ग्राहक संरक्षण कायदा पास 1986 मध्ये. हे पण मित्रांनो, आपला व्हिडिओ जर कंटेंट आवडत असेल तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि तसेच लाईक या बटनावर क्लिक करा, म्हणजे येणारी व्हिडिओची लिंक तुम्हाला भेटत जाईल. भारताचे राष्ट्रपती पदाकरिता किमान वय 35. अनावृत्त बीजी वनस्पती मक्का, ओहम हे एकक विद्युत साठी वापरले जाते. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला म्हणतात. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग हे 6 प्रशासकीय विभाग आहेत. नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे आणि कोकण. 6 प्रशासकीय विभाग पैकी औरंगाबाद हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे. सर्वात मोठा, आणि कोकण हा सर्वात लहान आहे क्षेत्रफळाने. सर्वात जास्त जिल्ह्यांची संख्या औरंगाबाद मध्ये आहे. तसेच सर्वात जास्त तालुक्यांची संख्या पण औरंगाबाद या प्रशासकीय विभाग आहे. महाराष्ट्रात एकूण जिल्हे 36. महाराष्ट्रात जिल्हा परिषद एकूण 34. महाराष्ट्रात तालुके 358. महाराष्ट्राची शैक्षणिक सांस्कृतिक राजधानी पुणे, ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर, आध्यात्मिक राजधानी पंढरपूर, जिल्हा सोलापूर मध्ये येतं पंढरपूर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा, आणि हे आहे जेजुरी या ठिकाणी. महाराष्ट्राचे कुलस्वामी म्हणतात तुळजाभवानी, तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. सर्वात हलका वायू हिलियम. महाराष्ट्राच्या पूर्वेस ईशान्येस छत्तीसगड आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र. महाराष्ट्राच्या दक्षिणेस गोवा व कर्नाटक. महाराष्ट्राच्या आग्नेयेस आंध्र प्रदेश आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश. आणि सर्वात जास्त मध्य प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्राला लाभलेली आहे. महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात राज्य व दादर नगर हवेली संघराज्य प्रदेश आहेत. महाराष्ट्राच्या राज्य वृक्ष आहे आंबा. महाराष्ट्राचे राज्य फुल मोठा बोंडारा किंवा तामण असे आपण त्याला म्हणतो. महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरावत, कबुतराच्या जातीतला हा एक पक्षी आहे. महाराष्ट्राचे राज्य प्राणी शकरू, मोठ्या आकाराची खार आपण त्याला असं म्हणतो. महाराष्ट्राची राज्यभाषा आहे मराठी. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्रीप्रकाश. महाराष्ट्राचे पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई इसवी सन 1927 साली सुरू झाले होते. महाराष्ट्राचे पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई 2 ऑक्टोबर 1972 मध्ये सुरू झालेलं होतं. पहिलं मातीचे धरण गंगापूर, गोदावरी नदी वरती, आणि हे कुठे? नाशिक मध्ये. पहिली पक्षी अभयारण्य कर्नाळा. कर्नाळा आहे रायगड जिल्ह्यात. फुफ्फुसाचे मुख्य कार्य रक्ताचे शुद्धीकरण करणे. मधुमेह हा रोग संसर्गजन्य आहे. स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री अमृता कौर. हुजूर साहेब गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यामध्ये. मुघल साम्राज्याची स्थापना बाबर यांनी केली होती. प्रतापगड किल्ला सातारा येथे आहे. राज्याचे घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतात. राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा नागपूर. कोतवालचे नेमणूक तहसीलदार करतात. कलिंग प्रदेश हे नाव ओडिसा या राज्याचे आहे. आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह झेप घेणारा वाघ. 1857 उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी केलं होतं. इजिप्तच्या पूर्वेस समुद्र तांबडा समुद्र आहे. अँडीज पर्वतात उगम पावणारी नदी अमेझॉन. महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून वाहते नर्मदा. हे पहा, उत्तर आणि वायव्य सीमेवरून नर्मदा नदी वाहते. महाराष्ट्रात ज्योतिर्लिंगे 5 आहेत. मराठवाड्यात ज्योतिर्लिंगे 3. जिल्हा परिषद नसलेला जिल्हा मुंबई शहर. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. भात संशोधन केंद्र कर्जत या ठिकाणी आहे. पृथ्वीवरील एकूण खंड 7. महाराष्ट्रातील कृष्णा नदी पूर्ववाहिनी आहे. नीती आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी. ब्रिटिश संसदेचे सदस्य होणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी. कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना 1862. हा प्रश्न भरपूर वेळा परीक्षांना विचारलेला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोल्हापूर. IMP प्रश्न आहे. सर्वात लहान राज्य क्षेत्रफळ गोवा. सर्वात लहान राज्य लोकसंख्येने सिक्कीम. कोल्हापूरच्या पश्चिमेला जिल्हा सांगली. हॉकीच्या जादूगार मेजर ध्यानचंद यांना म्हणतात. हे सर्वात लहान राज्य क्षेत्रफळ गोवा, सर्वात लहान राज्य लोकसंख्येने सिक्कीम. हे दोघं IMP प्रश्न आहेत.
राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाला वीरभूमी असे म्हणतात. पहिले जलविद्युत केंद्र खोपोली रायगड. पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर जिल्हा ठाणे. पहिलं विद्यापीठ मुंबई 1870 साली स्थापन करण्यात आलं होतं. पहिला कृषी विद्यापीठ राहुरी 1968 साली जिल्हा अहमदनगर. पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे आहे जिल्हा अहमदनगर. पहिली सहकारी सूतगिरणी कोल्हापूर. पहिला पवन जल विद्युत प्रकल्प जमसांडे देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. पहिला उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी पुणे. पहिला लोह पोलाद प्रकल्प चंद्रपूर. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण. मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन. वर्ष पण लक्षात ठेवा. मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश. मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी काढलेली होती बिडेवाडा बुधवारपेठ या ठिकाणी पुण्यामध्ये. पहिली सैनिक शाळा सातारा 1961 मध्ये पहिली सैनिक शाळा उघडण्यात आली. पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले. पहिली कापड गिरणी मुंबई. पहिले पंचतारांकित हॉटेल ताजमहल मुंबई. एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रातील व्यक्ती श्री सुरेंद्र चव्हाण. भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती डॉक्टर धोंडकेशव कर्वे यांनी 1958 साली भारतरत्न मिळाला होता. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती वि. स. खांडेकर. हे पाहिजे आता नुकताच झालेला तलाठी भरतीमध्ये TCS पॅटर्न मध्ये आपण विचारला होता की ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण, तर वि. स. खांडेकर हे उत्तर दिलेलं होतं त्यांनी चौथ्या ऑप्शन मध्ये. पहिलं रँगलर हे पहा रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांना रँगलर असे म्हणतात. पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा वर्धा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष पुणे येथे. न्यायाधीश महादेव गोविंद रांडे हे होते. पहिली रेल्वे वाफेचे इंजिन मुंबई ते ठाणे. पहिली रेल्वे विजेवरील मुंबई ते कुर्ला. हे पहा पहिली रेल्वे वाफेचे इंजिन होतं ते मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली होती. त्यानंतर विजेवरील मुंबई ते कुर्ला या ठिकाणी रेल्वे धावली होती. पहिली दुमजली रेल्वे सिंहगड एक्सप्रेस मुंबई ते पुणे या दरम्यान ती धावली होती. पहिली महिला रेल्वे इंजिन चालक सुरेखा भोसले सातारा जिल्ह्याची. पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग. सर्वात मोठे टपाल कचेरी मुंबई. सर्वात मोठे नाट्यगृह किंवा सभागृह म्हणतात षण्मुखानंद सभागृह मुंबई या ठिकाणी आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर. बांगलादेशचे चलन टकामन आहे. परवृत्तीच्या रुपयाचे टोके 72 दर मिनिटास. 72 टोकेपर्यंत ते पण दर मिनिटाला. ओडिसाची राजधानी भुवनेश्वर. सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा रत्नागिरी. सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा चंद्रपूर. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वेळोवेळी IMP प्रश्न आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे उत्तर आहे. सर्वात वेगवान एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेस सर्वात वेगवान आहे. ती मुंबई ते पुणे या दरम्यान धावते. सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदिया. सर्वाधिक अंतर कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान धावते. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा अहमदनगर. सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा अहमदनगर. गांधीजींच्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे. नंतर दुसरे होते पंडित जवाहरलाल नेहरू. हे पहिले सत्याग्रही होते विनोबा भावे आणि दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू. वेरी IMP प्रश्न आहेत. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी. राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा रेगूर मृदा. एकच प्याला या नाटकाचे लेखक राम गणेश गडकरी. पोलिओ प्रतिबंधक लसीचा शोध साल्क जोस एडवर्ड यांनी लावला होता. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिल्या महिला अध्यक्ष कुसुमावती देशपांडे. क्रिकेट या खेळातील बॉलिंग क्रीजचे अंतर 8 फूट 8 इंच. हे पहा सोपा आकडा आहे 8 फूट 8 इंच. अभियंता दिवस डॉक्टर विश्वगुंडम विश्वेश्वरैया 15 सप्टेंबर. फिरोजशाह कोटला मैदान नवी दिल्ली या ठिकाणी. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे 3 मुंबई औरंगाबाद नागपूर. न्यूक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स हैदराबाद या ठिकाणी आहे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग महात्मा फुले. वर्षातून ग्रामसभेचे किती सभा घेणे बंधकारक आहे? 6 ग्रामसभा घेणे बंधकारक आहे. हे पहा 6 ग्रामसभा.
भारतीय सैन्यातील सर्वाधिक प्रभावी असणारे बल, केंद्रीय बल, CRPF त्याला असं म्हणतो आपण. हमास ही अतिरेकी संघटना पॅलेस्टाईन येथील आहे. महत्वाचा प्रश्न 1 जून म्हणजे 10⁷ घातांक अर्ग. विज्ञानाचे प्रश्न, IMP प्रश्न. सौरघर बनवण्यासाठी सिलिकॉन वनस्पतीच्या कोळसा होणे या प्रक्रियेला म्हणतात कार्बनीकरण. वेगवेगळे IMP प्रश्न. कार्बनीकरण कोणाला म्हणतात? वनस्पतीच्या कोळसा होणे. रासायनिक अभिक्रियेचा वेग अवलंबून असतो दाबावरती, तापमानावरती आणि आकारमानावरती. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट श्यामची आई. भाभा आठवडीचे सेंटर आहे मुंबई या ठिकाणी. मानवी हृदयाचे कप्पे 4 आहेत. 2011च्या विश्वकप क्रिकेट विजेता संघ भारत. कप्तान होते महेंद्रसिंग धोनी. महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र विदर्भ. दुधाची शुद्धता मोजणारे उपकरण लॅक्टोमीटर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी. घरगुती मिठाचे रासायनिक नाव NaCl, त्याला आपण काय म्हणतो? सोडियम क्लोराईड. पण घरामध्ये जी मीठ वापरले जाते त्याला म्हणतात, त्याचा फॉर्म्युला NaCl, सोडियम क्लोराईड. जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना भारत. शेक्सपियरच्या हॅमलेट नाटकाचे गोपाळ गणेश आगरकरांनी केलेले रूपांतर विकार विलसित. कोणी केलं होतं रूपांतर? गोपाळ गणेश आगरकर यांनी. रत्नागिरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले चळवळीचे वाण कोकण सदाबहार. अस्पृश्यांचा सर्वोत्तम मित्र असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणी म्हटलेले आहे? असा प्रश्न आहे. तर राजर्षी शाहू महाराज यांनी अस्पृश्यांच्या सर्वोत्तम असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटले होते. हिंदी अर्थशास्त्राचे जनक न्यायाधीश महादेव गोविंद हांडे. महाराष्ट्राच्या कोकण भागात पडणारा पाऊस गतिरोध प्रजनने. महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी पंढरपूर जिल्हा सोलापूर. महाराष्ट्राचे राज्य प्राणी शेकडो जातीची खार. भीमाशंकर अभयारण्य येथे आढळते. इस्रोचे लॉंग फॉर्म विचारले आपल्याला. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. त्याचे मुख्यालय बँगलोर कर्नाटक मध्ये. 19व्या शतकातील सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक केसरी. लाजाळू, लिंब, गुलाब या वनस्पतीची पाने संयुक्त असतात. कुतुबशाही ची राजधानी गोलकोंडा किल्ला हैदराबाद येथे आहे. बलवंत या पुस्तकाचे लेखक दया पवार. त्यांचे पूर्ण नाव दगडू मारुती पवार. सेवा सदन या महिलांच्या संस्थेचे संस्थापक पंडित रमाबाई रानडे. पण मित्रांनो, व्हिडिओ जर चांगला असेल, तुम्हाला व्हिडिओचे कंटेंट आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारी व्हिडिओची लिंक तुम्हाला लगेच भेटेल. आणि चॅनलला लाईक केल्याशिवाय राहू नका. भाऊराव पाटील यांना पुणे विद्यापीठाने दिलेली पदवी डिलीट. महात्मा गांधीजींचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग. सर्वात लहान दिवस 23 डिसेंबर. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली महिला आशापूर्णा देवी. जागतिक कीर्तीचे मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्व विकासाचे लेखन स्वामी विवेकानंद यांनी केले. प्रौढ व्यक्तीच्या रक्तदाब. IMP प्रश्न हे बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला जातो. प्रौढ व्यक्तीचा रक्तदाब 120/80 तर नाडीचे ठोके 72 ते 80. उत्तर भारतीय भाषांना इंडो आर्यन तर दक्षिण भारतीय भाषांना इंडो द्रविडियन असे म्हणतात. आसाम राज्यातून वाहणारी नदी ब्रह्मपुत्रा. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान मंत्री इंदिरा गांधी. राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज असेही म्हणतात. लखनौ करार 1916. पहिल्या राष्ट्रीय सागरी उद्यान मालवण सिंधुदुर्ग. उभयचर वर्गातील प्राणी बेडूक. कच्ची फळे पिकवण्यासाठी गॅस इथिलीन. चतुर्वर्ण चिंतामणी ग्रंथ कोणी लिहिला? हेमाद्री यांनी. सम्राट अकबराची कबर अजमेर या ठिकाणी आहे. आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय चौधरी चरण सिंग यांचे. इंडिया गेट कुठे? दिल्ली. पंडित जवाहरलाल नेहरूंचे समाधी स्थळला काय म्हणतात? शांती वन. जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान मेलबॉर्न ऑस्ट्रेलियामध्ये आहे. राजवाड्याचे शहर कोलकात्याला म्हणतात. कामगारांचा देश ऑस्ट्रेलियाला म्हणतात. औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त भाग असलेला जिल्हा गडचिरोली. मित्रांनो, आपला व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. इतर जीकेचे व्हिडिओ आपल्याला जर पाहायचे असेल तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला इतर सर्व व्हिडिओ भेटून जातील.
हे पहा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट सर्व व्हिडिओ भेटून जातील जीकेचे.